कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई, यांनी जे काही केलं त्यासाठी मी माफी मागते। त्यांनी भाऊजींवर हात उचलायला नको होता, रागावर ताबा ठेवायला हवा होता त्यांनी। पण खरं तर माझंच चुकलं। म्हणजे मी तुम्हाला जाब विचारायला आले आणि शब्दाला शब्द वाढत गेला आणि मग हे सगळं घडलं। तुम्ही प्लीज बोलाल का तेजस भाऊजींशी? सांगा, काही मनात ठेवू नका, खरंच चुकलं। ताई, काय झालं तुम्हाला? काही त्रास होत? आनंदाची बातमी आहे का? तुम्हाला दिवस गेलेत? हा, ताई 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 सांगा ना, खरंच दिवस गेलेत का तुम्हाला? ताई सांगा ना, खरंय का हे? हो, मी प्रेग्नेंट आहे। माझ्यापासून लांब राहा। मला तुझी सावली माझ्या बाळावर नकोय। खरं तर मला तुला सांगायचंच नव्हतं, पण आता तुला कळलंय म्हणून सांगते। माझ्यापासून लांब राहा। माझी सावली बाळावर नको असं का बोललात ताई? मी स्वतः एक आई आहे म्हणून तुमची काळजी करते। पण ठीक आहे, तुम्ही कसंही वागलात तरी मला वाईट नाही वाटलं तुमच्या वागण्याचं। उलट मला खूप आनंद झालाय की देव्याने तुम्हाला आशीर्वाद दिला। तुम्ही माझ्याशी अबोला धरा, माझ्यावर रागवा, पण मी तुमची मनापासून काळजी घेणार। चला, आता फक्त 8 दिवस उरलेत। आता हा विषय नको, शांतपणे ब्रेकफास्ट करूया। Please. Thank you. सॉरी मम्मीने फोन केला। खूप भूक लागली आहे काकूमा, खूप भूक लागली आहे। तब्येत बरी का तुझी? भाकरी मस्त झाली आहे भाकरी। अमेझिंग काकूमा। मी नाही बनवलंय। मी आणि मैथिली मावशींनी बनवली आहे।
आजपासून आम्ही तुमच्यासाठी असेच पौष्टिक पदार्थ बनवत जाऊ. ताई, भाकरी खाऊन घ्या ना. आवडली ना तुम्हाला? नकोय मला. ताई, असं अन्नाला नाही म्हणू नये. खाऊन घ्या. नेत्रा, मला खावा असं वाटेल तो मी बनवतील या तो काकुमा बनवून देतील. हो फाल्गुनी, तुला जे काही खावंसं वाटतंय ते मला सांग, मी बनवून दे. तुला आता भूक लागली, तू ऍपल खा, नंतर मी काहीतरी बनवून देते. पण भाकरी आहे ना, मग पौष्टिक आहे. खाऊ द्या ना त्यांना. नेत्रा, सांगितलं ना तुला एकदा, मला काकुमा या तो आत्या सासूमा बनवून देतील तेच मी खाणार. त्याशिवाय मी कोणाच्या हाताचा खाणार नाही. नाहीतर माझं हे बाळ सुद्धा जाईल. ताई, तुम्ही असा विचार करताय? तुम्हाला माहिती आहे ना मला किती आनंद झालाय तुम्हाला दिवस गेले ते कळल्यानंतर. मी एक आई आहे. मी स्वतः एक आई आहे. मी असं कसं करेन? मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तुम्ही असं काहीतरी बोलू. नेत्रा, आम्हाला पण स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तू आमच्याशी असं वागशील. आणि आमच्या बाळाची काळजी घ्यायला आम्ही आहोत. आत्या आहेत, बाबा आहेत, काकू आहेत. दुसरं कोणी बघायची गरज नाहीये. मैडम, प्लीज कुछ कीजिए. म्हणजे माझा राग नेत्रावर नका ना काढू प्लीज. मी दोषी आहे ना, मी अपराध केलाय ना. तिच्यावर का संशय घेताय सगळे? प्लीज काहीतरी सांगा ना. फाल्गुनी प्लीज. तुम्ही तर बोलूच नका अद्वैत भाईजी. सुनो फाल्गुनी, ऐसे मत करो प्लीज. जेव्हापासून तिला कळलंय ना तेव्हापासून तुझ्याबद्दल आणि तुझ्या बाळाबद्दलच विचार करते ती. काय खायला प्यायला घालू, कशी काळजी घेऊ. माझा राग तिच्यावर नको काढूस प्लीज. तुम्हाला कोणी वकिली करायला सांगितलीये का नेत्राची? तुम्हाला इथे एवढी वर्ष राहायला दिलं ना, आणि अजून 8 दिवस पण दिलेत ना, मग मुकट्याने राहा आणि निघा ना एकदाच्या. इंद्राणी ताई, या बाईला सांगा फाल्गुनी समोर यायचं नाही म्हणून. आणि फाल्गुनी, तू सुद्धा या बाईकडे अजिबात बघायचं नाही. तिकडे बघ. काकू. नेत्रा प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.